नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. आज तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आणि आज मी हे बघा या कापसापासून वाता कशा तयार करायच्या, म्हणजे कापसापासून म्हणजे धागा तयार करून हे बघा. म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, काही गृहिणी आहेत, तर त्यांना म्हणजे कापसापासून धागा तयार करता येत नाही. तर कापसापासून कसा धागा तयार करायचा आणि त्या धाग्यापासून आपण वाती म्हणजे कशा बनवायच्या. जर आपण नुसत्या कापसापासून बनवल्या तर नुसत्या कापसापासून वाती अशा चोळून बनवल्या ना, कापूस चोळून हातावर, तर त्या वाती पोकळ बनतात. आणि जर आपण धागा काढून त्याच्या वाती तयार केल्या तर वेढा देऊन, आपण हाताने वेढा देऊन त्याच्या वाती तयार केल्या ना, तर त्या वाती म्हणजे भरीव तयार होतात. आता हे बघा, मी हा थोडासा कापूस पिंजला आणि ह्या कापसाला मी असं लांब करून, हाताने लांब करून, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, हाताने असं लांब करून मी याची हातावर अशी वात बनवून घेणार आहे. हे बघा, हे बघा, मी अशी हातावर अशी दाब देऊनही वात तयार केली तरी पण ही वात आहे ना पोकळच बनणार आहे. तर ही वात जास्त काळ टिकत नाही मैत्रिणींनो. आणि जेव्हा आपण दिवनालीमध्ये आपण ही वात लावतो तर ही जास्त वेळ टिकतही नाही आणि लवकरच आपलं म्हणजे वात खतम होऊन जाते आणि दिवा विझून जातो. तर ही झाली आपली अशी वात, म्हणजे कापूस चोळून केलेली आपण वात. आता मी तुम्हाला कापसापासून धागा तयार करून त्याची वात कशी तयार करायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये. तर त्याचा कापसापासून धागा बनवायचा तर आहे, पण त्याचा मेन पॉईंट आहे की आपण हा कापूस पिंजायचा कसा. हा कापूस जसा आपण पिंजतो तसा आपला धागा तयार होते. जर आपण कापूस व्यवस्थित पिंजला नाही, असं पिंजला नाही व्यवस्थित, तर त्याचा धागा आपला तयार होत नाही आणि तो धागा मधातून तुटून जातो. तर बघा, त्याचा मेन पॉईंट आहे की आपण म्हणजे कापूस कसा पिंजायचा. तर पिंजण्याची पद्धत कशी असते तर ते बघा. हे बघा, आता मी असा कापूस हा कापूस घेतला ना, तर हे बघा, असा मी भोवताल असा पूर्ण असा पिंजून घेणार आहे. भोवताल पिंजून घेणार आहे, पण म्हणजे कापसाची जे लय आहे ते मी तुटू देणार नाही. हे बघा, काही असे गाठा वगैरे असतात कापसामध्ये, त्या काढून घ्यायच्या. आणि हे बघा, आता ही आहे ना, ही कापसाची बी आहे. तर यामध्ये आपण असं भोवताल याला काढून घेऊ. हे बघा, असं भोवताल काढून घ्यायचं, भोवताल. आणि मध्ये जी बी आहे ती कशी काढून घ्यायची. हे बघा, तर यामध्ये कसं आहे, कापसाचा जो तार असतो हे असते ते म्हणजे व्यवस्थित कापूस पिंजला जातो. आणि त्यामुळे आपल्याला जर धागा काढून वात करायची असेल तर धागा व्यवस्थित आपला तयार होतो यामुळे. हे बघा, मी कसा कापूस पिंजत आहे, म्हणजे मी फक्त बी काढत आहे आणि कापूस व्यवस्थित म्हणजे असं तुटू नाही देत. म्हणजे कसा हे आता हे पद्धत झाली. आणि कोणी कसं कापूस पिंजतं बघा, असं हे बघा, असं तोडू. हे बघा, कापूस कुठे तुटून जातो. हे बघा, त्याची कापसाची लय बिलकुल राहत नाही. म्हणजे असा तोडू असा कापूस पिंजतो आणि त्यामुळे आपला आहे ना तो धागा व्यवस्थित येत नाही कापसापासून. हे बघा, आता हे असा जर कापूस पिंजला आपण तर त्याचा धागा आपला तयार होणार नाही आणि आपली धागा तयार होणार नाही, तर धाग्यापासून आपली वातही तयार होणार नाही. तर अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपण हा कापूस पिंजला पाहिजे. हे बघा, फक्त आपण ही बी अलग करायची आहे, कापूस तसाच ठेवायचा आहे. त्यात कापसाला कुठेही तुटताट होऊ द्यायचं नाही. हे बघा, आपण असं भोवताल कापसाची बी काढून घ्यायची आहे पिंजून. म्हणजे असा व्यवस्थित आपला कापूस पिंजल्या गेला पाहिजे, तरच आपला धागा तयार होतो. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवत आहे. हे बघा, कशा प्रकारे ते पिंजायचं म्हणून. हे बघा, म्हणजे आपण कापूस तुटताट न होऊ देता, ओढवाढ न करता आपण पद्धतशीर असं आपण कापूस पिंजला आहे. हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. बघा, मी किती पद्धतशीर असा कापूस पिंजत आहे. हे बघा,
हे बघा, आता माझा हा कापूस पिंजून झाला आहे. आता मी तुम्हाला दाखवते की याचा धागा किती मस्त निघते. म्हणजे असा धागा तयार होतो बघा. असं थोडासा कापूस घ्यायचा, असं थोडासा समोर करायचा कापूस आणि त्याला अशी बोटाने अशी असा पिरगळी द्यायची. बोटाने असा पिरगळायचा थोडा कापूस, म्हणजे अशी येडे द्यायची त्याला, अशी गोल 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 दाबून हाताने. आणि बघा आपला, आणि थोडा थोडा ओढत जायचा. हे बघा, काही काही गृहिणींना हा म्हणजे असा कापसापासून धागा तयारच नाही करता येत. आणि तशा तर त्याच्या वातात तर येतच नाही, पण कापसापासून धागा कसा तयार करायचा तेच त्यांना म्हणजे करताच नाही येत, त्यांना जमतच नाही ते. तर ते सगळं त्या कापूस पिंजण्यावरच अवलंबून असते. आपण जर कापूस चांगला पिंजला ना, पिंजून काढला चांगला योग्य पद्धतीने, तर कापसाचा धागा पण तयार होतो असा. हे बघा, कुठेही माझा धागा तुटला नाही आहे, कुठेही माझा धागा व्यवस्थित असा निघत आहे. बघा, माझा धागा असा व्यवस्थित निघत आहे. थोडा थोडा हलका हलकाच आपल्याला ओढायचा आहे, जास्त ओढान तर तो धागा तुटणारच आहे. जास्त नाही ओढायचा, हलकं हलकं खेचायचं समोर समोर आणि आपला व्यवस्थित धागा असा काढत जायचा. हे बघा, हे बघा, माझा धागा कुठेही तुटला नाही आहे. बघा बघा, मी दाखवते तुम्हाला. बघा बघा, मी हलकं हलकं थोडं 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 असं ओढत आहे हाताने आणि हा माझा धागा तयार होत आहे. हे बघा, तयार होत आहे अशा प्रकारे. तर आपला हा धागा तुटतच नाही. आणि मग आपण वाता कशा करायच्या तेही दाखवते मी तुम्हाला. हा बघा, आता आपण इथे धागा आपण आपला तयार केलेला आहे. तर आता आता वाता कशा तयार करायची, वात कशी तयार करायची तर तेही दाखवते. मला आज वाता करायच्या होत्या आणि मग मी म्हटलं की चला, बऱ्याच गृहिणींना माहीत नसते की म्हणजे कापसापासून धागा तयार करता येत नाही आणि कापूस कसा पिंजायचा हेच महत्त्वाची ट्रिक असते. तर चला म्हटलं, आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आणि ज्यांना हा कापसापासून धागा तयार करता येत नाही, धागा तयार करून वात नाही करता येत कापसाची, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. तर बघा, मी दाखवते तुम्हाला. आता मी हा धागा असा केला आहे तयार. बघा किती सुंदर धागा माझा तयार झालेला आहे. तुटतसुद्धा नाही आहे. बघा, मी असं थोडं थोडं खेचत आहे त्याला, पण असा तुटत नाही आहे. एवढा पक्का माझा धागा तयार झालेला आहे. आणि ते याच्या मी वात तयार करणार आहे. बघा, तर हे बघा, आता आपण असं धरायचं. ह्या दोन बोटांनी हा धागा धरायचा. 2 बोटांनी हा धागा धरून ठेवायचा आणि त्यावर असा अंगठा ठेवायचा. हे बघा, ही वात थोडीशी समोर, हा धागा थोडासा समोर ठेवायचा आणि त्यावर असा अंगठा ठेवायचा आणि त्या अंगठ्याने हा धागा आपण असा दाबून ठेवायचा, धरून ठेवायचा. आता बघा, असा आपण ह्या अंगठ्याने हा धागा धरून ठेवला आहे. आणि हा खालचं बोट हे बोट आपण, हे जे बोट होतं हे आपण असं ठेवलं होतं, हे आपण सोडून टाकलं. सोडल्यानंतर आता बघा, हे आपण असं बोटं पसरवून, हे बघा, असे बोटं पसरवायचे आहेत. असे बोटं पसरवायचे आहेत. आपल्याला केवढी वात पाहिजे हे आपल्या याच्यावर अवलंबून. आपल्याला जर छोट्या वाती पाहिजे असेल तर एवढा आपण पसरू शकतो. आणि आपल्याला जर मोठ्या वाती जर पाहिजे असेल तर हे बघा, एवढा आपण बोट पसरवू शकतो. हे बघा, दिसलं तुम्हाला? तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. जर आपल्याला छोटा वाती पाहिजे असेल तर एवढा, आणि मोठ्या वाती पाहिजे असेल तर असं अजून आपण बोट लांब करू शकतो. हे बघा, आणि आता मी याची वात तयार करून घेणार आहे, कारण मला मोठ्या वाती पाहिजे. तर बघा, हे बघा, आता मी याला फेरे देत आहे. हे बघा, दुसरा फेरा मारला मी, अजून हात उलटा केला, अजून तिसरा फेरा मारला. बघा, हे बघा, तिसरा फेरा मारला मी, अजून मी एक चौथा फेरा मारला. बघा, तर हा आता मी चौथा फेरा मारला आणि आता मी हा धागा तोडून घेणार आहे, कारण मला 4 फेऱ्यात आपली म्हणजे जाडी वात तयार होईल. एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडी नाही, अशी आपल्याला मध्यम वात तयार करायची आहे. तर बघा, मी आता हा धागा आहे ना तोडून घेणार आहे. हे बघा, हाताने बघा किती म्हणजे थोडीशी तरी ताकद लावावी लागली ह्या धागा तोडण्यासाठी. म्हणजे मजबूत धागा तयार झालेला आहे हा. बघा,
बघू शकता तुम्ही. तर हे बघा, आता हा धागा मी असा धरून ठेवणार आहे आणि आता असं बोटांनी असं त्याला करून घ्यायचं, पिरगळून घ्यायचं थोडंसं. आणि हे बघा, आता असं आपण सोडायचं. बघा, आपला हा धागा तयार आहे. आणि आता ह्या धाग्याला ह्या बोटात धरायचं, ह्या बोटात धरायचं आणि असं आपण हे पिरगळून घ्यायचं. हे बघा, ह्या बोटाने आपण असं पिरगळून घ्यायचं आणि हा बोट मग आता सोडून टाकायचा. हा सोडला की हे बघा, आपण असं दोन्ही इकडून, म्हणजे इकडून धरायचं तर इकडून आपण याला वातीला असं थोडं पिरगळायचं. बघा, आपली एकदम म्हणजे अशी भरीव वात आपली ही तयार झाली. बघा, ही आपली भरीव वात तयार झाली आहे. बघा, ही वात बघा आणि ही पोकळ वात बघा. बघा, तुम्हाला फरक स्वतःच तुम्ही फरक पाहाल या वातीमध्ये. हे बघा, हे बघा, ही आहे आपली पोकळ वात आणि ही आहे आपली धाग्यापासून, कापसापासून आपण धागा तयार करून जे आपली भरीव वात आहे ती आपण बनवली. आणि ही वात तरी लवकर विझेल, पण ही वात लवकर विझत नाही मैत्रिणींनो. आणि ही वात 2-3 दिवस आपली आरामात सहज पुरते. कारण एवढ्या वाती तर आपण बनवू शकत नाही, कारण बऱ्याच गृहिणींना खूप कामे असतात. एवढ्या तर वाती नाही बनवू शकत ना त्या. आणि एवढ्या वाती म्हणजे रोजची आपल्याला वात लागते, तर रोजची आपण देवाजवळ दिवा लावतो आणि रोजची वात लागते, तर एवढ्या वाती आपण बनवू नाही शकत. पण ही अशी जर वात केली तर आपली ही एकच वात आपली 3 दिवस तर आरामात पुरते. 3 दिवस आपली ही वात म्हणजे 3 दिवस आपण यामध्ये दिवा लावू शकतो आणि 3 दिवस ही वात आपली आरामात पुरते. हे बघा, आणि ही वात आपली एकाच दिवसात खतम होईल. तर असा यामध्ये फरक आहे. तर बघा, आपली ही दोरा काढून केलेली वात. तर अजून मी तुम्हाला एक वेळा अजून दाखवते वाटलंच तर. हे बघा, असा आपण हा दोरा काढायचा. बघा, माझा दोरा तुटलासुद्धा नाही आहे, तुटला नाही की ढिला झाला नाही. बघा, थोडासाही माझा धागा हा तुटला नाही आहे आणि ढिला झाला नाही. बघा, इकडूनही कापसापासून हे बघा आपला धागा तयारच होत आहे. बघा, कुठेही आपला कापूस आपला तुटला नाही आहे. बघा, बघू शकता तुम्ही. बघा, मी जसा सामोर काढत आहे कापसाला, तशी त्याची वात तयार. इकडे आपल्याला फिरवा लागत असते आणि इकडे आपण कापूस थोडा समोर करायचा. तर बघा, आपला हा असा धागा तयार होत असतो आणि इकडून आपल्याला असं फिरवत राहायचं. हे बघा, इकडून फिरवत राहायचं आणि तिकडून आपण कापूस सोडायचा थोडा. तर बरोबर आपला धागा तयार होतो. आणि धागा पहा किती सुंदर आहे. आणि आता मी अजून एक वात तुम्हाला तयार करून दाखवत आहे. हे बघा, आता मी हे इकडून धरलं. हे बघा, ह्या बोटाला ह्या अंगठ्याने असं धरलं आणि अजून मी हे बघा, मला जेवढी वात पाहिजे तेवढी मी तयार करून घेत आहे आता. हे बघा, तर मी 3 येडे झाले. आता हे चौथा येडा झाला आणि आता मी इथे हा धागा तोडून घेणार आहे. हे बघा, असा धरून मी हा तोडून घेणार आहे धागा. असा निसटला तरी असा आपण बोटात अडकवून घ्यायचा आणि हे बघा असा धरून आपण त्याची, हे बघा, इकडून धरायचं आणि इकडून असं पिरगळायचं. हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली वात तयार झाली आहे. आणि ही वात मस्त म्हणजे असं दिवा. हे बघा, ह्या आपल्या 2 वाती याच्या धाग्यापासून तयार केलेल्या आणि ही आपली पोकळ वात. हे बघा, नुसत्या कापसापासून आपण असं रगडून तयार केली ना, हातावर रगडून, ती आहे ही वात. आणि ह्या आपल्या धागा तयार करून केलेल्या वाती. हे बघा, किती फरक आहे या वातांमध्ये. आणि ही वात आरामात आपली 3 दिवस आरामात पुरते. बघा, ही एकच वात. आणि ह्या वाती जर केल्या तर आपल्याला रोज बदलावं लागते. तर वेळ वाचतो, पटकन होतात ह्या वाती, पण खूप पोकळ असतात. आणि नवरात्रीमध्ये जेव्हा आपण घट वगैरे बसवतो आपल्या इथे, तेव्हा अशा वाती बिलकुल चालत नाही, कारण ह्या वाती लवकरच विझून जातात. तर तेव्हा ह्या अशा धाग्यापासून तयार केलेल्या वातीच खूप म्हणजे युजफुल असतात. नवरात्रीत घट बसवण्यासाठी जेव्हा आपण 9 दिवसाचा दिवा लावतो ना, तेव्हा ह्या वाती खूपच म्हणजे ह्याच वाती आपल्या उपयुक्त ठरतात आणि ह्याच वाती आपण बनवत असतो. आमच्याकडे तर ह्याच वाती बनवतात धागा तयार करून.
असा म्हणजे ही वात मजबूत असते आणि ही वात लवकर खतम होत नाही आणि 9 दिवस आपल्या घटाची वात म्हणजे तेव्हा ती लंबी असते, मोठी असते. तेव्हा खूप धागे काढल्या जातात आणि त्या धाग्याचे शेडे करून मोठी वात बनवल्या जाते. तर तेव्हा अशाच वाती कामा येतात. अशी पोकळ वात तेव्हा आम्ही म्हणजे घटाच्या वेळेस हे लावत नसतात. तर बघा, व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल माझा व्हिडिओ, तर प्लीज एक लाईक करा. तर चला बाय, भेटू मग नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय मग.